माझा पेअर बॉडी शेप आहे, पण आय रिअली डोंट नो की पेअर बॉडी टाईपला केपरी पॅन्ट्स कशा दिसतात. सो असा एक्झॅक्ट शर्ट माझ्याकडे आहे. बॅग नाहीये, शूज सुद्धा जवळपास जाणारे आहेत, पण हा आउटफिट बऱ्यापैकी अचीव होऊ शकतो. जुगाड मी असा करणार आहे, ही आहे माझ्याकडे गो कलरची लेगिन्स. या लेगिन्सची मी केपरी करणार आहे. अँड डोंट वरी, हे काही खाली वगैरे सुद्धा येत नाही, कारण जर तुमची लेगिन्स ही अँकल लेंथ असेल ना, तर हे बऱ्यापैकी टाईट बसतं. तर या अख्ख्या लुकमधलं मेन पार्ट आहे ना, शूज आहे. हिरो गोष्ट वाटते, कारण त्या शूजने सगळं स्टायलिंग बदलणार आहे. हे तेच नाही आहेत माझ्याकडे, बट लेट्स सी. हे थोडं केऑटिक वाटेल, पण आपण इम्प्रोव्हायझेशन करतोय ना. इम्प्रोव्हायझेशन इज ऑलवेज थोडं केऑटिक आणि मेसी. ओके, सो हे असं साधारण तिने केलेलं आहे. तिने एक गोल्डन कडं घातलाय, त्यात आय थिंक इयरिंग्स मी असेच ठेवणार आहे. तिने केस मोकळे सोडलेत, सो लेट्स ट्राय. शूजमध्ये समथिंग पॉइंटी आय थिंक पाहिजे, आणि तिने हिल्स घातल्यात, पण हे पॉइंटी सुद्धा छान दिसत आहे. जिथे क्लोज्ड टोज असतील तिथे हा आउटफिट वर्क होऊ शकेल असं मला वाटतंय. फक्त बॅगच राहिली आहे. अजून मी फिगर आउट नाही करू शकले की हा आउटफिट मी बाहेर घालून जाईन का, पण पेअर बॉडी शेपसाठी हा आउटफिट कसा दिसतोय हा आपला स्टडी होता. सो आय थिंक पेअर बॉडी शेप गर्ल इज यू कॅन टोटली स्ले दिस. दॅट्स इट फॉर टुडे. बाय.